गोकुळ साखर कारखाना गेले अनेक दिवस शेतकऱ्यांना ऊस बिल देत नाही. या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले आहे. गेली 15 दिवस हे सर्व मंडळी आंदोलन करत असले तरी प्रशासनाने त्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी बुधवारी थेट छत्रपती संभाजी तलाव गाठले आणि जलसमाधी आंदोलन छेडले. यावेळी शेतकऱ्यांनी चक्क संभाजी तलावात उड्या मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त एम राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. आंदोलनकर्त्यांना त्यांनी आश्वासन देत पालकमंत्री गोरे यांच्याशी संवाद साधून दिला. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पेरणीमध्ये आता लेकरं बाळाला शिक्षण आहे, शिक्षणाचे पैसे भरायचे कुठनं? कारखान्याचं मालक तर ते गाठ पडायलाच तयार नाही. आई घाला त्यानं कुठं काय काय हे बघा, 7 महिने झालं कारखान्यात ऊस बिल नेऊन. कोणाचं 7 लाख आहे, कोणाचं 10 लाख आहे, कोणाचं 14 लाख आहे, कोणा माझं स्वतःचं 16 लाख रुपये बिल आहे. आज आता 17 दिवस झालं. रात ना दिवसा मी इथं जाऊ कोणची येते ते बाळासाहेब पांडुरंग मोरे, अध्यक्ष सुरेश चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती. आणि आज जे शेतकऱ्याचं आंदोलनाचा 17वा दिवस आहे. गोकुळ साखर कारखान्यानं 7 महिन्यापासून ऊस घेऊन गेला, 1 रुपया सुद्धा आम्हाला मिळालेला नाही. आणि हे ऊस बिल मिळावं म्हणून 17 दिवसापासून आंदोलन चालू आहे. परंतु अजून कुणीही दखल घ्यायला तयार नाही. म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की मायबाप सरकार आहे, आम्ही त्यांचे लेकर आहोत. म्हणून साहेबांनी आमच्याबद्दल एवढाच विचार करावा की ह्या गोकुळ शुगरची विक्री बाबूराव बोत्रे पाटील यांना झाली आहे आणि त्यांचा जो व्यवहार ठरला आहे ते कागदोपत्री क्लिअरन्स होत नसल्यामुळे ते पैसे देत नाहीत. तर मुख्यमंत्री आणि बाबूराव बोत्रे पाटील, दत्ता शिंदे आणि आम्हाला शेतकऱ्याला 2-3 प्रमुख लोकांना बोलवावं, मंत्रालयात बैठक घ्यावं